एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. प्रभूच्या वचनाकडे वळूया. आपण शास्त्रेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 19 वचनापासून तर 23व्या वचनापर्यंत वाचूया. शास्त्रेचं पुस्तक 7वा अध्याय 19 ते 23 वचन. रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या बरोबरच्या 100 पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला. मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातातले घडे फोडून टाकले. तेव्हा त्या 3ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हाती दिवट्या आणि उजव्या हाती फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तरवार, गिदोनाची तरवार असा घोष केला. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली. तिने ओरडत ओरडत पळ काढला. तेव्हा त्यांनी ती 300 रणशिंगे फुंकले. तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तरवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालविली. तेव्हा ती सेना सरेरा जवळच्या बेत शिट्टापर्यंत व टबाथा जवळच्या आबेल महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली. मग नफ्ताली, आशेर व सर्व मनश्शे इथल्या लोकांनी इस्रायल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानाचा पाठलाग केला. खर तर आपण हा जो काही शास्त्र भाग बघितला तो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. यावर आपण बऱ्याचदा देवाच्या सेवकांकडून त्यावर विचार ऐकले असतील. पुन्हा एक वार प्रभू त्यातून काय सांगत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूया. हा जो काही भाग आहे याची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. प्रभूनं गिदोनाची निवड केली होती. मिद्यानांच्या हातातून सोडवावं म्हणून परमेश्वरानं गिदोनाला निवडलं होतं आणि त्याची निवड आणि त्या सर्वच गोष्टी अद्भुत आहेत. परंतु जेव्हा या ठिकाणी आम्ही असं पाहतो की 1,35,000 लोकांनी वेढा दिलेला आहे आणि अशा वेळेला 1,35,000 लोक म्हणजे त्या ठिकाणी मोठी संख्या होती. गिदोन जेव्हा लढाईला निघाला तेव्हा त्याच्यासोबत किती लोक होते हा जर आम्ही विचार केला तर असं म्हटलं की 32,000 लोक त्या ठिकाणी त्याला येऊन मिळाले. 32,000 लोक. त्यानं जर विचार केला तर 1,35,000 लोकांच्या समोर 32,000 ही संख्या त्या मनानं फार कमी आहे. आम्हाला ठाऊक आहे जर लढायचं झालं तर सामान्यतः जे लढायला जातात त्यांचा विचार हा असतो की शत्रू सैन्याकडे जे सैन्य आहे त्याच्यापेक्षा थोडं का होईना अधिक सैन्य आपल्याकडे असावं. अगदी सामान्य गोष्ट आहे. पुढच्यांकडे 1000 लोक असतील तर आमच्याकडे किमान 1010 लोक तरी असायला हवेत. इथे असं म्हटलं 1,35,000 समोर 32,000 लोक लढण्यासाठी उभे आहेत किंवा तयार आहेत. परमेश्वर त्याबद्दल काय म्हणाला? जेव्हा 32,000 लोक त्या ठिकाणी लढण्यासाठी गिदोनाच्या सोबत आलेले आहेत, परमेश्वर त्या ठिकाणी असं म्हणतो की नाही ही संख्या खूप आहे, नाही का? जर आम्ही त्या ठिकाणी 7व्या अध्यायात जर आलो तर त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतात. 7व्या अध्यायामध्ये आम्ही असं वाचतो की इस्रायलाच्या तुलनेत जर आम्ही विचार केला तर असं म्हटलं की 1,35,000 समोर 32,000 मी विचार करत होतो 4 पटीपेक्षा अधिक लोक आहेत. 4 पटीपेक्षा
अधिक लोक शत्रू सैन्याकडे आहेत. आणि परमेश्वर त्यांना म्हणाला दुसऱ्या वचनामध्ये 7व्या अध्यायाच्या, तरी त्या ठिकाणी परमेश्वर सांगते तुझ्या बरोबर असलेले लोक फारच आहेत. इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळविला असे आहे, अशी हुशार की माझ्या पुढे इस्रायल मारेल. परमेश्वर म्हणतो नाही 32,000 लोक नाही, 32,000 खूप झाले. प्रियानो, कदाचित गिदोनाच्या मनात शंका आली असेल, देवा त्यांच्याकडे 1,35,000 लोक आहेत आणि आम्ही तर 32,000 आहोत. मला तर आधीच असं वाटतं की लोक कमी आहेत आणि तू म्हणतो हे लोक जास्त आहेत. प्रियानो, परमेश्वराने त्यांच्यातले लोक कमी केले. काय केलंय? तो म्हणाला तू जाहीर कर ज्यांना भीती वाटते, नाही का, जे घाबरलेले आहेत त्यांनी परत जावं. प्रियानो, हे जी काही ठिकाण आहे जिथे इस्रायली लोक म्हणजेच गिदोन आणि त्याच्या बरोबरचे लोक उभे आहेत, ते ठिकाण कोणतं आहे माहितीये का? त्या ठिकाणाचं नाव आहे एन हेरोद. काय ठिकाणाचं नाव आहे? एन हेरोद. आणि एन हेरोद या शब्दाचा जर अर्थ आम्ही बघितला तर असा आहे धास्तीचा झरा. एन हेरोद या शब्दाचा अर्थ आहे धास्तीचा झरा. आणि प्रियानो, आम्हाला असं बघायला मिळतं की जवळजवळ त्या 32,000 किती लोक निघून गेले? जर आम्ही बघितलं तर असं म्हटलं की 22,000 लोक निघून गेले. किती उरलेत आता? 10,000. परमेश्वर त्याबद्दल असं म्हणतो की हे पण जास्त आहेत, हे पण अधिक आहेत. परमेश्वर म्हणाला नाही मी ह्यांच्यातले पण कमी करणार. आणि परमेश्वराने तुम्हाला माहितीये की त्याने म्हटलं की चल तू त्यांना पाणवठ्याकडे ने. आणि परमेश्वराने त्यांची निवड करत असताना असं म्हटलंय की 2 प्रकारे निवड केली. जे काही लोक होते जे गुडघे टेकून पाणी प्याले, काही लोक होते ज्यांनी त्या ठिकाणी असं म्हटलंय की आपल्या हाताची ओंझळ केली आणि त्या ठिकाणी ते पाणी चाटून प्याले. परमेश्वराने त्या लोकांना निवडलं जे आपल्या हाताची ओंझळ करून पाणी घेऊन चाटून प्याले. जेव्हा पाणी चाटून त्या ठिकाणी ते लोक गुडघे टेकलेले नाहीये, त्याचा अर्थ ते एक उभे आहेत, उभ्याने ते पाणी घेतात आणि ते चाटून पाणी पित आहेत. याचा अर्थ असा आहे जेव्हा ते पाणी पित होते तेव्हा ते पाणी पित असताना त्यांची नजर चहूकडे होती. त्यांच्या तिन्ही बाजूला किमान त्यांची नजर त्या ठिकाणी होती. जे लोक गुडघे टेकून पाणी पिले त्यांच्याविषयी परमेश्वर म्हणतो हे नको आहेत मला, जे लोक चाटून पाणी प्याले ते मला हवे आहेत. प्रियानो, गुडघे टेकणारे लोक परमेश्वराला नको आहेत. माघार घेणारे लोक किंवा हार मानणारे लोक परमेश्वराला नको आहेत. परमेश्वरानं काय केलं माहितीये? जे लोक त्या ठिकाणी पाणी चाटून पितायत असे निवडले तेव्हा म्हटलं फक्त 300 लोक निवडले. अवघ्या 300 लोकांची निवड परमेश्वराने केली. प्रियानो, 300 लोकांचा जर विचार केला तर 1,35,000 समोर 300 लोक म्हटल्यानंतर मी त्या ठिकाणी त्याचा हिशोब केला तेव्हा मला असं कळलं ते 1% देखील नाहीयेत. 1,35,000 लोकांच्या समोर 0.93% लोक तिथे आहेत. 1,35,000 समोर त्या ठिकाणी असं म्हटलंय की हे जे काही 300 लोक आहेत ते एकूण फक्त 0.93% लोक निघतात. 1% देखील. कशासाठी माहितीये? परमेश्वर असं म्हणतो की इस्रायलाला ही हुशारकी मारायची संधी मिळू नये की मी माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला. त्यानं परमेश्वर आपलं गौरव दुसऱ्याला देण्यास तयार नसतं. आमचा परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जखर्याचं पुस्तक 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आमचा अगदी पाठ आहे. काय म्हटलंय तिकडे? बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर. हो, परमेश्वर बलानं आणि पराक्रमानं विजय मिळवतो. परमेश्वर काय करतो? असं म्हणते परमेश्वर हा आपल्या आत्म्यानं खरी सिद्धी करतो. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला असं बघायला मिळतं, जर आम्ही स्तोत्र 20 आणि 7 मध्ये वाचलं तर आम्हाला असं पाहायला मिळतं कोणी रथांची, कोणी घोड्यांची प्रशंसा, कोणी घोड्यांची बढाई मारितात, पण आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नामाची प्रशंसा करतो. प्रियानं, परमेश्वराला मोठी संख्या नको, परमेश्वराला फक्त 300 लोक हवे. 1% लोक 1,35,000 विरोधात लढायला चाललेले आहेत. आम्ही खरोखर परमेश्वराच्या सामर्थ्याचा त्या ठिकाणी प्रत्यय घेत आहोत. प्रियानं, जर आम्ही
असा विचार केला की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा कशा प्रकारे युद्ध लढलं गेलं. खरं तर मी फक्त त्याच मुद्द्यावर त्या ठिकाणी तुमच्या समोर काही गोष्टी ठेवणार आहे. मी 3 गोष्टी आपल्या समोर ठेवत आहे. तिथे असं बघायला मिळतं. पहिली गोष्ट म्हणजे रणशिंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दिवा किंवा मशाल आहे, नाही का. त्या ठिकाणी ते दिवे म्हणजे छोटे दिवे घेऊन गेले असतील, ते मशाली घेऊन गेले होते. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की त्यांच्या हातामध्ये घडे आहेत. या 3 गोष्टींचा आम्ही आज एक 10 ते 12 मिनिटांमध्ये विचार करूया. काय म्हटले बघा, रणशिंग, नाही का. जेव्हा आम्ही रणशिंगाचा विचार करतो त्याला आपल्याकडे अजून एक शब्द आहे, तुतारी. आपल्याला माहिती आहे आजच्या काळामध्ये तुतारी बरीच गाजत आहे. हे रणशिंग किंवा ही तुतारी जर इस्रायलाच्या काळात विचार केला तर आम्हाला माहिती 2 गोष्टींसाठी त्याचा खास उपयोग होत होता. त्याचा अर्थ निघत होता. रणशिंग फुंकलं जाणं याचा अर्थ असा आहे इस्रायलानं एकवट होणं, नाही का, खास करून प्रवासाच्या काळामध्ये. आणि दुसरी गोष्ट, रणशिंग फुंकलं जाणं म्हणजे विजय, युद्धाची घोषणा करणं. तिथे असं म्हणतंय गिदोन रणशिंग फुंकत आहे. रणशिंग फुंकणे याचा अर्थ आहे युद्धाची घोषणा. युद्ध कोणाबरोबर आहे असं म्हटलंय. युद्ध जे काही आहे ते अर्थातच जे काही मिद्यानी लोक आहेत त्यांच्यासोबत आहे. मिद्यानांबरोबर लढण्यासाठी खर तर परमेश्वर गिदोनासोबत आहे. ह्या युद्धाचं वैशिष्ट्य आम्हाला असं बघायला मिळतं की हे युद्ध परमेश्वर गिदोनासाठी लढत आहे. हो प्रियानो, आज आम्ही देखील युद्ध लढत आहोत. अर्थात आमचे युद्ध हे नक्कीच त्या ठिकाणी सैतान आणि त्याच्या हस्तकांसोबत आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी युद्ध पुकारलेलं आहे आणि त्या युद्धासाठी आम्ही देखील लढवय्ये म्हणून लढत आहोत. प्रभूचे लोक हे योद्धे आहेत. त्यानं जर असं म्हटलं तर हे वास्तव आहे. वी आर आउट नंबर्ड पीपल. येस, वी आर आउट नंबर्ड, बट द पॉवर ऑफ गॉड इज विथ अस. मी असं म्हणतो की आमची संख्या शत्रूंच्या समोर फार कमी आहे, परंतु प्रियानो आमच्या सोबत परमेश्वराचं मोठं सामर्थ्य आहे आणि म्हणून आम्ही हे रणशिंग फुंकत आहोत. प्रियानो, हे रणशिंग असं आहे की आम्ही त्या ठिकाणी ते लढणार आणि प्रभूसाठी आत्म्याची, हो, सुवार्थ गाजवण्यासाठी. प्रियानो, जर आम्ही विचार केला की जेव्हा रणशिंग फुंकायची वेळ येते तेव्हा कधी कधी आम्हाला भीती वाटते. आम्ही असं बघितलं जेव्हा युद्धाची सुरुवात झाली तेव्हा 22,000 लोक निघून गेले, कारण त्यांना भय वाटलं ती संख्या बघून. प्रियानं जेव्हा परमेश्वराने त्या 10,000पैकी निवड केली, 9,700 लोक त्या ठिकाणी असं म्हणूया की नाकारले गेले. असं म्हणता येईल की ते प्रभूला योग्य वाटले नाही. तर प्रियानं 300 लोक परमेश्वराने निवडले, अवघे 300 लोक. आणि आम्हाला असं बघायला मिळतंय की परमेश्वरानं त्यांचा उपयोग करून मोठा विजय संपादन केला. प्रियानं, जर आम्ही पूर्वीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं तर स्टेफनासारखा मनुष्य, मोठी संख्या आहे, तो सुवार्थ सांगत आहे. असं म्हटलंय की त्या लोकांनी त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. प्रियानं, जे कार्य त्या ठिकाणी झालं ते मोठं झालं. आम्ही पेत्राकडे पाहतो, आम्ही पावलाकडे पाहतो, या लोकांनी केलेल्या सेवेकडे पाहतो. प्रियानं, मुठभर लोक त्यांनी उलथापालट केली. आम्ही देखील थोडे लोक आहोत, प्रभूचे लोक थोडे आहेत, परंतु उलटा पालट करणारे लोक. प्रियानं, आम्ही रणशिंग फुंकला आहे. सैतानाला त्या ठिकाणी जर सर्वाधिक भय कशाचं वाटत असेल तर सुवार्थ गाजवण्याचं. जेव्हा आम्ही बायबल स्टडीची मोठी सभा आयोजित करतो तेव्हा आम्हाला अडखळ येत नाही, परंतु जेव्हा आम्ही सुवार्थीची छोटीशी सभा जरी आयोजित केली तर अनेक अडखळ येतात. सैतानाला त्याचं भय वाटतं. आम्हाला रणशिंग फुंकलं पाहिजे. आम्ही जेथे आहोत तेथे, आमचं काम, आमची नोकरी, आमचं राहण्याचं ठिकाण, आमचं गाव, यामध्ये आम्ही आमच्या प्रभूची सुरुवात, आमचं प्रभूचं वचन सांगताना न घाबरता सांगितलं पाहिजे. यासाठी खरोखर प्रभूची सेवा व्हावी. दुसरा मुद्दा आहे, त्यांच्या हातामध्ये घडे होते. प्रियानं, जेव्हा घडे असा शब्द प्रयोग केला जातो तेव्हा मुद्दा हा आहे, घडा कशाचा बनलेला आहे. प्रियानं, त्यांच्या हातातले घडे नक्कीच मातीचे घडे होते, नाही का. आणि जेव्हा मातीचा घडा असा शब्द प्रयोग केला जातो आमच्या लक्षात येतं की माती काय आहे, नाही का. प्रियानं, किती घडे आहेत? 301 घडे होते.
सोबतचे 300 लोक, प्रत्येकाच्या हातात एक घडा. सोबतचा आणि त्यांचा जो काही नेता म्हणून प्रभूने उभा केलेला गिदोन, त्याच्या हातात एक घडा. 301 घडे आहेत आणि ते घडे त्या ठिकाणी त्यांच्या खाली दिवे आहेत. प्रेरणा मला असं बघायला मिळतं, हा घडा काय दाखवतो? प्रेरणा मनुष्य हा मातीचा घडलेला आहे. आम्ही जेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकात येतो, 2 अध्याय 7 वचन वाचतो, आम्हाला तिथं कळतं आम्ही मातीचे घडलेले आहोत. जेव्हा आम्ही इर्मयाचं पुस्तक 18व्या अध्यायात येतो, तेव्हा आम्हाला तिथे एक उदाहरण बघायला, नाही का, कुंभाराच्या हातामध्ये त्या ठिकाणी असलेलं ते पात्र कशाचं घडलंय? ते मातीचं घडलेलं आहे, नाही का. त्याचवेळी आम्ही जेव्हा स्तोत्र 103 आणि 14 मध्ये येतो, आम्हाला वाचायला मिळतं, कारण तो आमची प्रकृतीचा आणि आम्ही केवळ माती आहोत हे तो लक्षात आहे. प्रेरणा, आम्ही माती आहोत आणि आम्ही असं म्हणूया, हा जो घडा आहे ना, तो आमचं प्रतीक आहे. हा घडा म्हणजे मातीचा घडलेला जो मनुष्य आहे ना, त्याचं प्रतीक आहे. आणि प्रेरणा, माती काय दर्शवते मी तुम्हाला सांगू का? ही माती जी काय आहे ना, ही मनुष्याची दैहिकता दाखवणार. हा मातीचा घडा हा मनुष्याच्या दैहिकतेचं प्रतीक आहे. प्रेरणो, या मातीच्या घड्याखाली दिवा आहे. गिदोन आणि त्याच्या लोकांसोबत त्या मातीच्या घड्याखाली दिवे घेऊन ते उभे आहेत. जोपर्यंत तो मातीचा घडा आणि त्याखाली असलेला दिवा आहे, तोपर्यंत प्रकाश अजून कोणापर्यंत पोहोचलेला? तो प्रकाश त्या ठिकाणी शत्रू सैन्यापर्यंत किंवा त्या ठिकाणी इतरांपर्यंत पोहोचत. म्हणून गिदोन काय करत आहे? असं म्हटलंय, गिदोनानं आपल्या हाती, नाही का, असलेला तो घडा फोडला. आणि प्रियानं, जेव्हा घडा फुटला तेव्हा असं म्हटलं की त्या खाली असलेला जो काही दिवा आहे, जी मशाल आहे, तिचा प्रकाश त्या ठिकाणी त्या लोकांपर्यंत पोहोचला. फक्त एक घडा फुटला नाही, 301 घडे फुटले आणि 301 मशालींचा प्रकाश शत्रू सैन्यापर्यंत पोहोचला. प्रियानो, घडा फुटला नसता तर प्रकाश तिथपर्यंत गेला नसता. हेच तर विशेष आहे. प्रियानो, जर आम्ही दिव्याचा विचार केला तर आम्ही त्या ठिकाणी बरीच वचनं असतो. जेव्हा आम्ही स्तोत्र 119 मध्ये येतो, आम्हाला कळतं की दैवाचं वचन हे प्रकाश आहे. योहान 8:16 मध्ये आम्ही, योहान 8:12 मध्ये आम्हाला असं बघायला मिळतं, तिथे तर असं म्हटलंय की ख्रिस्त म्हणतो मीच जगाचा प्रकाश. प्रियानो, हा जगाचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे. प्रियानो, याच्या पुढे जाऊन प्रभूने आम्हाला असंही म्हटलेलं आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हा प्रकाश आमचा स्वतःचा, नाही का. आम्ही त्या चंद्रासारखे आहोत. तो सूर्य जो तेजानं चमकतो, त्याच सूर्याचा प्रकाश जेव्हा चंद्रावर पडतो, असं म्हटलंय, सूर्य देखील प्रकाशित होतो, त्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो. प्रेरणा, प्रभूनं आम्हालाही प्रकाश दिले आणि आम्हास प्राप्त झालेला हा प्रकाश, प्रेरणा, हा सामान्य प्रकाश नाही, हा जीवन देणारा प्रकाश, जीवनाचा प्रकाश. आणि देवाची इच्छा आहे हा जीवनाचा प्रकाश अनेकांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रेरणा, जर आम्हाला असं वाटत असेल की आमचा हा प्रकाश अनेकांपर्यंत, आम्हाला प्राप्त झालेला हा प्रकाश अनेकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, घडा फुटला पाहिजे. प्रेरणा, घडा फुटला पाहिजे म्हणजे आमची दैहिकता तुटली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आमची दैहिकता, प्रभूचा हा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा ठरतो. हा घडा, हा आमचा देह, प्रेरणा, तो मातीचा बनलेला आहे, तो दुर्बल आहे, त्यामध्ये दैहिकता ठासून भरलेली आहे. आणि म्हणूनच जर हा घडा फुटला नाही, ही दैहिकता तुटली नाही, तर हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचणार नाही. देवाची इच्छा, नाही का, आमची ही दैहिकता तुटावी, हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचला. गिदोनानं घडा फोडला, 300 लोकांनी घडा फोडला, प्रकाश त्या ठिकाणी दूरपर्यंत पोहोचला. तिथं म्हटलं चलबिचल झाली, हे तर स्थिर उभे आहेत, परंतु ते त्या ठिकाणी त्यांची चलबिचल झाली. असं म्हटलंय, एकमेकाची तलवार एकमेकांवर चालली, सैरावैरा धावत सुटले. आणि प्रियानो, असं म्हटलंय की परमेश्वराने त्यांना पराभूत केले. गिदोनाच्या या अद्भुत अशा युद्धामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी विज्ञानी लोकांचा पराभव झाला. कधी झाला माहितीये? जेव्हा दैहिक, जेव्हा घडा फुटला. प्रियानो, मी असं म्हणेल की आमचं ज्ञान, आमचं सौंदर्य, आमची प्रतिष्ठा, आमची धनदौलत,
कदाचित अशाच काही गोष्टी ज्या आम्हाला खर तर खूप महत्वाच्या वाटतात, परमेश्वर म्हणतो त्या फुटल्या पाहिजे. आज प्रश्न असा आहे, एम आय रेडी टू बी ब्रोकन? प्रश्न असा आहे, मी फुटण्यास तयार आहे. त्यानं जर माझी ही दैहिकता फुटली, ही दैहिकता जर दूर झाली, तर प्रकाश इतरांपर्यंत पोहोचेल. त्यानं आमचा प्रकाश आम्हाला त्या ठिकाणी मापाखाली नाही ठेवायचा. हा प्रकाश आम्हाला त्या ठिकाणी खाटेखाली नाही ठेवायचा. माप व्यापाराचं प्रतीक आहे. तर त्या ठिकाणी असं म्हणता येईल की ही खाट त्या ठिकाणी आळशीपणाचं प्रतीक आहे. या दोन गोष्टी कधी कधी आमच्या दैहिकतेचं जे काही चित्र आहे ते दाखवणारे आहे. त्यामुळे प्रकाश इतरांपर्यंत पोहोचत नाही, तर उंचावर दिवठणीवर हवा त्या भोवती त्या ठिकाणी घडा नको, तो इतरांपर्यंत पोहोचेल तर फायदा होईल. प्रेनो, परमेश्वरानं पेत्र ज्ञानी होता, पेत्र हुशार होता, पेत्र खूप ऍक्टिव्ह होता. प्रेनो त्याला असं वाटत होतं की नाही, मी प्रभूला कधीच नाकारणार. तो म्हणाला की नाही, मी कधीच नाकारणार. पण प्रेरणा मला असं बघायला मिळतं की जोपर्यंत तो असं म्हणत होता ना, तोपर्यंत ती त्याची दैहिकता होती. प्रभूने ती दैहिकता तोडली. एक नाही, दोन नाही, 3 वेळा त्याने नाकारला. म्हणूनच जेव्हा प्रभू आम्ही पाहतो की त्याला पुन्हा भेटला, तेव्हा प्रभूने एकदा नाही, दोनदा नाही, त्याला 3दा विचारलं. प्रेरणा असं म्हटलं की त्याला 3 वेळा त्या ठिकाणी त्याच्यावर आघात केले. पेत्रा, तू मजवर प्रेम करतोस काय? पेत्रा, तू मजवर प्रीती करतोस काय? पेत्रा, तू मजवर प्रेम करीतोस काय? प्रेम या 3 प्रश्नांनी किती वाईट वाटलं असेल पेत्राला. प्रत्येक वेळी प्रभू विचारत होता. पहिल्या वेळेला मी नाकारलं, प्रभू मला म्हणतोय तू माझ्यावर प्रेम कर. दुसऱ्या वेळा मी नाकारलं, प्रभू दुसऱ्यांदा मला विचारतो तू प्रेम करतोस का? तिसऱ्या वेळा मी नाकारलं, प्रभू म्हणतो तू माझ्यावर प्रीती करतोस. प्रेरणा मी सांगू का, पेत्र त्या ठिकाणी तुटला, पेत्र त्या ठिकाणी फुटला. पेत्र आतून त्या ठिकाणी त्याला जाणीव झाली, नाही, माझी दैहिकता, यामुळे मी त्या ठिकाणी प्रभूची सेवा करू शकत नाही. दैहिकता तुटलेला पेत्र बघा, आम्ही जेव्हा प्रेषितांच्या कृत्यांमध्ये येतो तेव्हा प्रेरणा जेव्हा त्यानं 2:41 मध्ये, प्रेषित 2:41 मध्ये वाचतो, त्यानं त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली, 3,000 लोकांची भर पडली. त्याने पुन्हा सुवार्ता सांगितली, 5,000 लोकांची भर पडली. आणि त्याच्या सेवेतून अनेक लोक प्रभूकडे आले. प्रकाश इतरांपर्यंत पोहोचला जेव्हा त्याची दैहिकता फुटली. प्रेरणा गरज आहे, आमची दैहिकता फुटली तर हा प्रकाश त्यापर्यंत लोकांपर्यंत. प्रेरणा असं म्हटलंय की मिद्यानांची तलवार एकमेकांना झाली. आणि मग असं आम्हाला असंही बघायला मिळतं की जेव्हा त्या ठिकाणी बाकीचे आशेर आणि नफ्ताली आणि इतर लोकांना सुद्धा बोलवण्यात आलं. कशासाठी? ते खूप छान असं उदाहरण मी तो मुद्दा तुमच्या पुढे ठेवू इच्छितो. त्या सगळ्यांना बोलवण्यात आलं त्यांचा पाठलाग करून त्यांना मारण्यासाठी. आम्हाला असं पाहायला मिळतं, पेत्र जेव्हा त्या ठिकाणी मासे पकडत होता, प्रभूने जाळं टाकायला लावलं. जाळं इतकं भरलं की ते त्याला ओढवेना ते फाटायला लागलं. असं म्हटलंय त्यानं आपल्या सहकार्यांना बोलला. खूप छान असं उदाहरण आहे. प्रेरणा जेव्हा मिद्यानांची गिदोन लढत आहे, तो आशेर आणि नफ्ताली आणि बाकीच्या लोकांना म्हणतो, तुम्ही या, मदतीला या, मिद्यानांना मार द्या. प्रेरणा जेव्हा आम्ही प्रभूची सेवा करीत आहोत तेव्हा आम्ही आमच्या सहकार्यांना बोलवून सेवा करून प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी पुढे जाणार, नाही का? खरोखर वी हॅव आवर फिजिकॅलिटी मस्ट बी ब्रोकन. एक याकोब खूप स्वतःला हुशार आणि फार महान समजत होता. आम्हाला असं बघायला मिळतं, जेव्हा तो एसावाला भेटायला समोर आला तेव्हा प्रेरणा परमेश्वरानं त्याला म्हणलं, त्याने जी झोंबी केली त्यामध्ये म्हटलंय त्याच्या जांघेचा स्नायू मोडला. आणि असं म्हटलंय की याकोब लंगडत चालला. परमेश्वराने त्याची जी काही दैहिकता आहे ती मोडली. प्रेरणा याकोब पुढे मग आशीर्वादाचे जीवन जगतो. आम्ही देखील विचार करू, प्रभू आम्हाला एकच म्हणत आहे, घडा फुटला पाहिजे, यासाठी की प्रकाश इतरांपर्यंत गेला पाहिजे, रणशिंग फुंकलं पाहिजे. प्रियानो, हाच विचार घेऊन आज पुढे जाऊया. आम्ही प्रभूची सुवार्ता सांगत असताना आमची दैहिकता आड येणार नाही म्हणून ती आम्ही फोडूया आणि प्रभूचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य